पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट होतील या पद्धतीचा हा जिलेबीची रेसिपी आहे। जिलेबी तुम्ही बाहेर जशा पद्धतीने खातो त्यापेक्षाही कुरकुरीत अशी जिलेबी तयार होते आणि रसरशीत। तर पहिल्यांदा जरी बनवताल तर परफेक्ट असा प्रमाण आहे, नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा। तर त्यासाठी कपभर इतकं चाळून घेतलेला मैदा घेतलेला आहे। तर इथे 240 ml चा कप आहे, तर त्यानुसार एक मोठ्या आकाराची वाटी समजा। आणि त्याचबरोबर पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे इथे मी टाकून घेतले आहे तूप आणि चिमूटभर मीठ। आणि सोबतच आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे साठा आणि मीठ व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं। तर 1 कपचं प्रमाण इथे दिलेले आहे, मस्त ताट भरून आपले जिलेब्या तयार होतात। तर या ठिकाणी आता त्याच कपानं पाणी घेतलेलं आहे। तर एवढ्या 1 कपाच्या पिठाला पाणी केवढं लागलेलं आहे लास्टला सांगेनच। तर मिक्स करते वेळेस थोडं थोडं टाकून हाताने मिक्स करायचं, हाताने मिक्स केले की व्यवस्थित मिक्स होतो। तर या ठिकाणी थोडं थोडं करून पाणी टाकून घेतलेलं आहे। तर इथे आपलं हे पीठ छान तयार झालेलं आहे। तर पीठ कशा पद्धतीचं असायचं ते सुद्धा पुढे सांगणारच आहे। तर 1 कपसाठी इथे 1 इनो पाऊच घेतलेला आहे। आपण इन्स्टंट करत आहोत, म्हणजे लगेच्या लगे करत आहोत, त्यासाठी इनोचा वापरणं गरजेचं आहे। आणि चमचाभर पाणी त्यावर टाकून घेतलेलं आहे आणि 2 चिमूट इतकं इथे मी केशरी कलर टाकून घेतलेले आहे। जिलेबीचा पिवळाही असते आणि केशरीही असते, तुम्हाला कुठला आवडते त्यानुसार तुम्ही कलर टाकू शकता। तर थोडंसं फिका ठेवलेलं आहे, आपण आणखीन पाकामध्ये सुद्धा वापरणार आहोत रंग। तर या ठिकाणी इथे या पद्धतीचं पीठ असायला पाहिजे। तो चमच्याने जेव्हा मी वरतून टाकत आहे तर तुम्हाला लक्षात आलं असेल की पीठ जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही। तर एवढ्या पिठासाठी इथे मला साधारण पाऊण कप इतकं पाणी लागलेलं आहे, एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे। आता 1 कप पिठासाठी 1 कप इथे मी साखर घेतलेला आहे, 1 कप पाणी, अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतलेलं आहे। वेलची ठेचून जरी अख्खे टाकलं तरीही काही हरकत नाही। आता हे पूर्ण पाण्यामध्ये विरघळू द्यायचं साखर। तर साखर छान विरघळेपर्यंत आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे। आणि पाव चमचा इथे मी केशरी रंग टाकून घेतलेला आहे। तर या ठिकाणी पाक होईपर्यंत पुढची तयारी करून घेऊ। जिलेबी करण्यासाठी इथे मी पायपिंग बॅग घेतलेला आहे, तुम्ही दुधाची पिशवी, मिठाची पिशवी सुद्धा घेऊ शकता। तर या ठिकाणी आता पायपिंग बॅग ग्लासमध्ये ठेवलेला आहे, म्हणजे व्यवस्थित आपल्याला हे जे सगळं मिश्रण आहे त्यामध्ये ओतता येईल। तर या ठिकाणी आता पायपिंग बॅगमध्ये भरेल इतकं अर्धच भरून घ्यायचं, पूर्ण गच्च भरायचं नाही, वरच्या साईडला थोडंसं आपल्याला हात धरायला जागा ठेवायचं आहे। तर या ठिकाणी या पद्धतीने पायपिंग बॅगमध्ये ओतून घेतल्यानंतर तर खालच्या साईडला छोटंसं याला कट करून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला जिलेबी व्यवस्थित पाडता येईल। तर पाकाला उकळी आलेली आहे। तर पाक जे आहे थोडंसं हाताला लागलं की चिकटसर लागायला पाहिजे, कुठल्याही प्रकारचे 1 तारी 2 तारी नको, फक्त गुलाबजामचा पाक ज्या पद्धतीचा असतो त्याच पद्धतीने। आता जिलेबी करण्यासाठी इथे मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं। जिलेबी करण्यासाठी तेल जे आहे छान कडकडीत गरम असायला पाहिजे। पिठाचं मिश्रण थोडंसं जरी टाकलं की वरच्या साईडला पटकन यायला पाहिजे। या पद्धतीचा असेल तर आपण इनो टाकलेला आहे, त्याला छान असं गरमपणा भेटतो आणि छान असं हे फुगल्या जाते। तर तेल जर थंड असेल तर किंवा कोमट असेल तर जिलेबी व्यवस्थित फुगत नाही आणि वितळल्यासारखी होते, लक्षात ठेवा। तर या ठिकाणी गोल गोल या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला फिरून घ्यायची आहे। आणि त्याचबरोबर आता गॅसचा फ्लेम सुद्धा मध्यमच ठेवायचा, अगदी मोठा नको किंवा अगदी कमी नको। थोडंसं आकार धरलं की याला पलटून घ्यायचं। आपण एकसारख्या जिलेब्या तयार केलेल्या होत्या, त्यामुळे आपल्याला काय करायचं, या पद्धतीने थोडंसं चमच्याने कट करून घ्यायचं आणि छान व्यवस्थित दोन्ही साईडला छान आलटून पलटून कुरकुरीत जिलेबी तळून घ्यायची। तुम्हाला नरम आवडत असेल तर त्यानुसार थोडीशी कच्ची ठेवू शकता, म्हणजेच अगदी लालसर तळायची काही गरज नाही, थोडीशी तळली की काढून घ्यायचं, तुम्हाला नरम जिलेबी तयार होते। जर तुम्हाला छान कुरकुरीत जिलेबी आवडत असेल रसरशीत, तर त्यानुसार थोडंसं आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। तयार झालेली जिलेबी पाकामध्ये टाकायचं, थोडंसं आलटून पलटून घ्यायचं, दुसरा घाना होईपर्यंत तसंच पाकात ठेवायचं, म्हणजे छान असं मुरते, जास्त वेळ ठेवायची गरज नाही। तर आता जिलेबीचा वेढा करते वेळेस काय करायचं, असा गोल फिरवायचा, आतमधल्यापर्यंत जायचं, परत त्याचा टोक बाहेर काढून दुसरी जिलेबी फिरवायची। करते वेळेस पहिला घाना करते वेळेस जमते का नाही, चुकते का असं वाटते, पण गोल गोल फिरवलं की ऑटोमॅटिक जिलेबीचा वेढा तयार होतो। तर तुम्ही बघू शकता, पहिल्या वेळेसपेक्षा दुसऱ्या वेळेस, दुसऱ्या वेळेसपेक्षा तिसऱ्या वेळेस अगदी व्यवस्थित अशी जिलेबी तयार होते। पीठ जर व्यवस्थित झालं की छान अशा जिलेब्या तयार होतात। पहिल्या प्रयत्नात अगदी अचूक प्रमाणात तुमची जिलेबी सुद्धा तयार होते। तर इथे 1 कप पिठासाठी 1 कप पाक पुरेसा आहे। तर दुसरा
घना तयार होईपर्यंत पहिला घना आपल्याला काढून टाकायचा आहे पाकामधून आणि त्यानंतर त्यामध्ये तयार झालेला जे घना आहे ते टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त रसरशीत आणि चवीला अप्रतिम अशी कुरकुरीत जिलेबी तयार झालेली आहे. तर दुसरा घना सुद्धा याच पद्धतीने आपल्याला पाकामध्ये टाकायचं आहे. आणखीन एक गोष्ट, जेव्हा आपण जिलेबी तळून घेतो त्यावेळेस ते जे पॅन किंवा कढई आहे थोडी अशी पसरट असायला पाहिजे, म्हणजे जिलेबी व्यवस्थित तयार होते. खोल असू नये, या पद्धतीने पसरट असायला पाहिजे, म्हणजे आपले जिलेबी व्यवस्थित तयार करता येतो. तर या ठिकाणी जेव्हा आपलं पाक तुम्ही पातेल्यात काढून ठेवतो ते पातेले सुद्धा थोडंसं पसरट असायला पाहिजे, म्हणजे जिलेबी छान व्यवस्थित त्यामध्ये मुरल्या जाते. कारण जर पाक जर तुम्ही खोलगट भांड्यात ठेवताल तर जिलेबी टाकते वेळेस मोडू शकते. तर या ठिकाणी याच पद्धतीने सगळे घने मी तयार करून घेतलेले आहे. अगदी कपभरपासून घरभर खाईल इतपत आपली जिलेबी तयार होतात. तर या ठिकाणी तयार झालेली जिलेबी प्रत्येक वेळेस याच पद्धतीने तयार करून घ्यायची. गरम गरम जिलेबी पाकात टाकलं की पटकन पाक शोषून घेतो. मी घेतलेल्या पाकानुसार इथे एवढं पाक शिल्लक राहिलेलं आहे. या प्रयत्नात सुद्धा तुम्ही असा प्रमाण घेऊन सांगितलेले टिप्स वापरून करताल तर तुमची जिलेबी सुद्धा अगदी रसरशीत होईल. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जिलेबी लगेच्या लगे मस्त पाकामध्ये मुरल्या गेलेली आहे आणि छान कुरकुरीत अशी जिलेबी आहे. नक्की ट्राय करून पहा. मी दिलेल्या टिप्स वापरून नक्की बनवा. 1 कप पिठापासून ताटभर